डोंबिवली रिक्षा चालक, टॅक्सी चालक मालक संघटना या दोन्ही संघटनांना आपले दादा कॅबिनेट मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यातर्फे या वाटप चालू आहे। त्यांच्या बांधवांना, त्यांच्या रिक्षा चालक त्यांच्या बांधवांना ह्या जून जुलै महिन्यामध्ये शाळेची फी भरावी लागते। शाळेची पुस्तकं लहान मुलांना नवीन घ्यावी लागतात, वह्या घेऊन जावं लागतात, शिवाय ॲडमिशनसाठी पैसे भरावे लागतात। हा सगळं अंदाज बांधून रवींद्र चव्हाण आपले दादा यांच्याकडनं हे रिक्षा बांधवांसाठी एक छोटीशी भेट आहे। छोटंसं त्यांच्या संसाराला हातभार लावलेला आहे। असा हा गरिबांचा विचार करणारा माणूस, हा गोरगरीब मध्यमवर्गीयांचा आमचा नेता, आमचे नेते यांना आम्ही खरंच असा नेते आम्हाला लाभले, आमचं भाग्य आहे। भारतीय जनता पार्टी तर्फे आणि रिक्षाचालक संघटने त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक अभिनंदन करतो की असं हे आताच नाही, हे दरवर्षी होतं आहे। दरवर्षी सगळ्या स्तरातील लोकांना त्यांच्या मुलांना वह्या पुस्तकं मिळतील यासाठी दादा नेहमी काम करत असतात। धन्यवाद। सकाळी 10 वाजल्यापासून इंदिरा गांधी चौकामध्ये 400 ते 500 रिक्षाचालकांनी आतापर्यंत वह्या वाटप झालेलं आहे। मोठ्या संख्येनं रिक्षाचालकांचा प्रतिसाद यावर्षी डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस नंदूजी परब, दिनेशजी दुबे, बबलू तिवारी, रवी जाधव, आमची सर्व टीम, संतोष जातकरे या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि सर्वांच्या माध्यमातून आज सकाळपासूनच रिक्षाचालकांचा मोठा उत्साह या ठिकाणी दिसत आहे। आणि हे सर्व आम्ही संध्याकाळी आता 5 वाजेपर्यंत हा वह्या वाटपाचा कार्यक्रम असाच चालू ठेवणार आहोत। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।